नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. IBN लोकमत स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपची युती होणार की नाही याचं उत्तर अजून स्पष्टपणे मिळायचं बाकी आहे. दोन्ही पक्ष आपापल्या जागा वाटपांच्या मुद्द्यावरती आता ठाम आहेत. त्यामुळे 2014चा फॉर्म्युला लागू होणार, 2012चा लागू होणार, काय होणार हे दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये स्पष्ट होईल. पहिली फेरी या बैठकांची सुरू झालेली आहे. त्यामुळे या बैठकांमधून निघणार काय हा खरा कळीचा मुद्दा आहे. पाहणार आहोत फॉर्म्युला युतीचा. सेना भाजप चर्चेस 7:30 वाजल्यापासून ही सगळी सुरुवात झालेली आहे. रावसाहेब दानवेंच्या घरी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भाजपकडून 3, शिवसेनेकडून 3 नेते या चर्चेत सहभागी झालेले आहेत. शिवसेनेकडून रवींद्र मिर्लेकर, अनिल परब, अनिल देसाई हे या चर्चेत सहभागी झालेले आहेत. तर भाजपकडून विनोद तावडे, आशिष शेलार, प्रकाश मेहता, रावसाहेब दानवे हे या चर्चेत सहभागी झालेले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीतली युती ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर होणार असल्यानं भाजपनं आधीच जाहीर केलंय. त्यामुळे प्रत्यक्षात युती होते की नाही याबद्दल मात्र मोठी उत्सुकता आहे. आणि आता आपण एक नजर टाकूया की हे कसे फॉर्म्युले असतील शिवसेना भाजपचे चर्चेकरता. बघा पडद्यावर पारदर्शी अजेंडा काय यावर भाजप चर्चा करेल. जागा वाटप 2012च्या फॉर्म्युल्यानुसार नको तर 2014च्या विधानसभा निकालानुसार व्हावं असं भाजपची मागणी आहे. भाजपकडून 106 जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना भाजपला कोणत्या जागा सोडणार हाही कळीचा मुद्दा आहे. तर शिवसेनेचे बघा काय फॉर्म्युला असेल चर्चेकरता. जागा वाटप 2012च्या पालिका निकालाच्या धर्तीवरच करावं ही शिवसेनेची भूमिका आहे. सध्या शिवसेनेचे मित्र पक्षाचे मिळून 87 नगरसेवक महापालिकेत आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना 50 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती. या सर्व जागा सेनेला हव्या आहेत. सेनेला एकूण 137 जागा हव्या आहेत. शिवसेना भाजपला 80 जागा सोडायला तयार आहे. तर भाजप एकीकडे 106 जागांची मागणी करत आहे. आणि नंतर बोलूया, आपल्यासोबत आमचा प्रतिनिधी आहे प्रफुल्ल साळुंके. प्रफुल्ल, काय सांगशील की शिवसेना भाजपच्या जागा वाटपाच्या संदर्भात, युतीच्या संदर्भातली पहिली बैठक पार पडते? राजेंद्र, आताच थोड्याच वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झाली आणि शिवसेनेकडून आणि भाजपकडून आपापले नेते या बैठकीला उपस्थित झाले. आता तू सांगितल्याप्रमाणे रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर ही बैठक सुरू झाली आहे आणि भाजपकडनं 4 आणि शिवसेनेकडनं 3 प्रतिनिधी असे या बैठकीला उपस्थित आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा भाजपनं शिवसेनेवर टाकलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर ही संपूर्णपणे चर्चा करणार आहोत. जर समजा या शिवसेना भाजपमध्ये युती झाली नाही तर शिवसेनेवर आक्रमण करण्यासाठी पारदर्शक हा मुद्दा आहे. आणि जनतेपर्यंत जाण्यासाठी महापालिकेमध्ये जे घोटाळे झाले, विशेष म्हणजे एका बाजूला जर आपण पाहिलं सर्वात मध्ये किरीट सोमय्या हे एका बाजूला शिवसेनेवर हल्ले करताय, तोच मुद्दा भाजपला या ठिकाणी समोर ठेवायचा आहे. त्यामुळे भाजपने पहिलाच जो मुद्दा ठेवला आहे की आम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर या ठिकाणी युती करणार आहोत. दुसरा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की गेल्या 2012मध्ये जो फॉर्म्युला होता त्यामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक लढली आणि शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून आले होते कारण शिवसेनेचे उमेदवार जास्त होते. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर 2012चा फॉर्म्युला चालणार नाही कारण 2014मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये जवळपास 15 जे आमदार आहेत भाजपाचे ते मुंबईत निवडून आले. त्या खालोखाल शिवसेनेचे 14 आमदार निवडून आले. त्यामुळे कुठेतरी बरोबरीची ही लढत व्हावी आणि बरोबरीने जागा सुटाव्या ही भाजपाची मागणी आहे. म्हणजे 227 जागा आपण महापालिकेच्या घेतल्या तर त्यामध्ये 106 जागा तरी भाजपाला मिळाव्या ही भाजपाची मागणी आहे. बरोबर प्रफुल्ल, या सगळ्या गोष्टी आहेत. 106 जागा भाजपला मिळाव्यात, मात्र शिवसेना मात्र केवळ 80 जागा सोडायला तयार आहे असं कळतंय आपल्याला. पण मुंबईसह राज्यातल्या 10 महानगरपालिकेचं जे बिगुल वाजलेलं आहे या राजकीय वर्तुळात फक्त एकच प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे मुंबईमध्ये शिवसेना भाजपची युती होणार की नाही. पण चर्चेला अधिकृतपणे आता सुरुवात झालेली आहे. यात भाजप 106 जागांसाठी दावा ठोकतोय तर शिवसेना 80 जागांपेक्षा जास्त जागा सोडायला तयार नाहीये. त्यामुळे युतीचं भवितव्य पुन्हा कुठेतरी अधांतरी झाल्यासारखं वाटतंय. 23 तारखेला मुंबईकर भगवा विजयोत्सव साजरा करणार आणि पुन्हा एकदा मुंबईकर शिवसेनेवरती आपला पूर्ण विश्वास व्यक्त करणार.
अशा पद्धतीनं महानगरपालिकांचे बिगुल वाजताच उद्धव ठाकरेंनी आपले इरादे स्पष्टपणे बोलून दाखवले। पण सूत्रांच्या माहितीनुसार भाजपनं चर्चेला सुरुवात होण्याआधीच 105 जागांवर दाबा ठोकलाय, तर सेना भाजपला 80च्या पुढे जागा सोडू इच्छित नाही। त्यामुळे बोलणी सुरू होण्याआधीच युतीत डेडलॉक निर्माण झालाय। युतीचं घोडं हे असं जागा वाटपावर अडलेलं असतानाच भाजपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मैदानात उतरा असे आदेश दिलेत। सैनिकाचं काम काय आहे? सैनिकाचं काम आहे मैदानात उतरलं तर लढाईला जायचं, आणि लढाईला जाताना चिंता करायची नाही। तुम्ही एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्यावेळी मैदानामध्ये उतरायचे त्यावेळी शत्रू कोण आहे याचा विचार करायचा नाही, समोर कोण आहे याचा विचार करायचा नाही। त्यांचा पूर्ण हे मान्यता होती देव देश आणि धर्मासाठी लढायचं। आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया की मुंबईत नेमक्या कोणत्या जागांवर सेना भाजपमध्ये वाद सुरू आहे। शिवसेना भाजपचे वादातले वाद बघा कोणते आहेत। गिरगाव, लालबाग, परळ, शिवडी, वरळी, दादर, माहीम, सायन, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, पवई, विलेपार्ले, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, गोरेगाव, दिंडोशी, मागाठणे आणि दहिसर। मुंबईतील या प्रमुख वॉर्डात भाजप सेनेत रस्सीखेच सुरू आहे। हा वाद वेळेत मिटला नाही तर युती तुटणार असं दिसतंय। म्हणूनच कदाचित ठाण्यातील भाजपच्या मेळाव्यात स्वबळाच्या नाऱ्याला जरा अधिकच धार आली होती। पाहूयात पुढे काय काय होतंय ते। उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई। उदय जाधव आमचा प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। उदय, काय सांगशील? शिवसेनेचे हे 3 नेते तिकडे आलेले आहेत, शिवाय पुण्याचे देखील काही नेते पुण्यातल्या जागा वाटपासाठी येऊन पोहोचलेले आहेत। काय चित्र असेल? कारण शिवाजी पार्कच्या 3 रणरागिणींची नावं समोर येताना दिसत आहेत, काही जागांवरती घोडं अडलेलं दिसतंय। काय होईल युतीचं? राजेंद्र, हाच प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे की काय होणार युतीचं? युती खरोखर होणार का नाही होणार? आणि जर नाही होणार असेल तर नेमकं गाडं कुठे अडणार आहे, घोडं कुठे नेमकं अडणार आहे, कुठल्या वॉर्डावरनं ही फिसकटली जाणार आहे, हीच चिंता काही जणांना आहे। परंतु सध्या तरी युतीची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे, जवळपास अर्धा तास झालेला आहे। आणि या बैठकीमध्ये शिवसेनेकडनं त्यांचा प्रस्ताव दिला जाणार आहे, भाजपकडनं त्यांचा पक्षाचा प्रस्ताव जो आहे तो दिला जाणार आहे। कोणत्या वॉर्डांसंदर्भात मागणी आहे ती प्रामुख्याने दिली जाणार। आपण जर मुंबईतले जे वॉर्ड रचना पाहिली नवीन, ती 227 वॉर्ड आहे। त्याने 227 वॉर्डमध्ये जिथे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत, या विद्यमान नगरसेवकांचा जो आता वॉर्ड असणार आहे आरक्षणानुसार, त्या वॉर्डला शिवसेना कुठल्याही प्रकारे मागे घेऊ शकत नाही, तो वॉर्ड तो भाजपला देऊ शकणार नाही। त्याचबरोबर 2012 महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार ज्या वॉर्डामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती होते, हे जे वॉर्ड आहे हे शिवसेनेचे ताकद असलेले वॉर्ड आहे असे शिवसेनेचं म्हणणं आहे। ते A कॅटेगरीमध्ये आहेत आणि जिथे नगरसेवक आहे तो A+ कॅटेगरीतला शिवसेनेचा वॉर्ड आहे। असे A+ आणि A कॅटेगरीतले जे वॉर्ड आहेत ते शिवसेना सोडायला तयार नाही आहेत। उरलेले जे वॉर्ड आहेत त्या वॉर्ड संदर्भात शिवसेना इथे चर्चा करण्यासाठी आलेली आहे असं आपल्याला सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र त्या दिलेल्या वॉर्डवरती भाजपचे नेते समाधानी होणार का, किंवा भाजपने जी मागणी केलेली आहे ती वॉर्ड जे आहे ते शिवसेना सोडणार का, हा खरा मुद्दा आहे। आणि सर्वात महत्त्वाचा जो कळीचा मुद्दा आहे तो दक्षिण मध्य मुंबईमध्येच आहे। कारण लालबाग, परळ असेल, वरळी असेल, दादर असेल, या भागामध्ये शिवसेनेचं प्राबल्य आणि त्याच प्राबल्य असलेल्या वॉर्डामध्ये भाजप ज्या वॉर्डांची मागणी करतोय ते वॉर्ड शिवसेना सोडू शकत नाही असं शिवसेनेची ठाम भूमिका आहे। त्यामुळे ही जे जागा वाटप आहे ते नेमकं पूर्णत्वास येईल का आणि जागा वाटप पूर्ण होईल का, हा खरा मुद्दा आहे। का चर्चेचा फक्त फेऱ्या सुरू राहणार आणि अंतिम क्षणी युती तुटली हे जाहीर करून स्वबळावरती लढण्याचा निर्णय घ्यावा लागणार, हे सगळं बघायला लागेल। बरोबर आहे उदय की या सगळ्या संदर्भात आपण बोलूया। तू आहेस, प्रफुल्ल आहे, बैठक आता या सगळ्या संदर्भामध्ये सुरू असलेली, त्याच्यातले काय नेमके निर्णय होतात, काय नेमका मुद्दा समोर मांडला जातो हे देखील आपण बघूया। एक छोटासा ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत। शिवसेना भाजपची सध्याची युतीची वाटाघाटी सगळ्या सुरू आहेत, पण या वाटाघाटीमध्ये भाजपने एक शब्द वापरलाय, तो आहे पारदर्शकता। त्यामुळे या पारदर्शकता शब्दाला खूपच महत्त्व आलंय। प्रत्येक नेत्याच्या तोंडात पारदर्शकता हा शब्द आहे। त्यामुळे पारदर्शकता म्हणजे काय रे भाऊ, असा प्रश्न नेते एकमेकांना खासगीत विचारतायत। अजेंडा पारदर्शी असावा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पारदर्शकता हा शब्द भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याच्या तोंडी येतोय।
त्यामुळे पारदर्शकता म्हणजे काय रे भाऊ असा प्रश्न प्रत्येक जण खाजगीत विचारतोय. पारदर्शकता. आशिष शेलार जेव्हा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चेला गेले त्यावेळीही ते पारदर्शकतेच्या मुद्द्यावर युती व्हावी असं म्हणाले. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकतेचाच मुद्दा मांडला. त्या चर्चेमध्ये स्वाभाविकता मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांच्या चर्चेला युतीबद्दलच्या अजेंडा पारदर्शी असावा या विषयावरून युतीला आणि युतीच्या जागा वाटपाची चर्चा आजपासून आम्ही सुरू करणार आहोत. एक पारदर्शी कारभार उभा राहिला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक पारदर्शी परिवर्तन करण्याकरता या युतीच्या चर्चा आम्ही सुरू केलेल्या आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेना एककल्ली कारभार करते हा भाजपचा अनुभव आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं पारदर्शकतेचा टाहो का फोडलाय असा टोला नारायण राणेंनीही लगावलाय. शिवसेनेच्या कारभारात पारदर्शकता नाही हे बीजेपीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं आहे. मग आता कुठे जाता, कुठल्या ज्योतिषाकडे शोधायला जात आहे? पारदर्शकतेच्या आधारावर आम्ही युती करणार. मुंबईत शिवसेनेनं विकास कामं केली, मुंबईकरांना ती आवडली, हा पारदर्शक कारभारच असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. काम चांगलं होतंय, मुंबईकरांना आवडणारं, मुंबईकरांना अपेक्षित असलेलं कार्य होतंय, विकास होतोय, व्यवस्थित गोष्टी होत आहेत आणि म्हणूनच मुंबईकर निवडून देत आलेले आहेत. हे सगळं पारदर्शकता असल्याशिवाय होऊ शकत नाही. महापालिकेत प्रत्येक निर्णय घेताना विश्वासात घेतलं गेलं नाही असा भाजपचा आक्षेप आहे. याचंच भाजपनं पारदर्शकता असं गोंडस नामकरण केलंय. त्यामुळे निदान यावेळी तरी युती होणार की नाही हे या पारदर्शकता याच शब्दावर ठरणार हे निश्चित. उदय जाधवसह विवेक कुलकर्णी, IBN लोकमत, मुंबई. पुन्हा एकदा जाऊया, प्रफुल्ल साळुंखे आणि उदय जाधव आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, ज्या पद्धतीने भाजपने पारदर्शकता हा शब्द ठाण्याच्या कार्यकारिणीपासून सुरुवात केलाय, त्याआधी देखील भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या शब्दाभोवतीच सगळं राजकारण खेळायचा प्रयत्न केला होता. पारदर्शक या शब्दाभोवतीच सगळं हे राजकारण चाललंय आणि युती होणार की नाही होणार याचं सगळं भवितव्य आहे. काय सांगशील? अगदी खरं आहे. जर आपण राजेंद्र गेल्या वर्षभरापासून किंवा दीड वर्षापासून जर आपण पाहिलं, विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेवर भाजपने लक्ष केंद्रित केलं होतं. जर आपण या दीड वर्षामध्ये भाजपाकडून वेगवेगळे जे भ्रष्टाचार शिवसेनेच्या संदर्भात पुढे आणले गेले, टोलच्या संदर्भात असेल, त्याचबरोबर रस्त्यांच्या संदर्भात असेल, कंत्राट देण्याच्या संदर्भात असेल किंवा कचरा डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात असेल, हे वेगवेगळे जे भूखंडाचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते भाजपाकडनं केले गेले आणि तोच मुद्दा आता निवडणुकीत होऊ घातलेला आहे. हे संपूर्ण भ्रष्टाचाराला शिवसेना कसा जबाबदार आहे हे संपूर्णपणे भाजपा या ठिकाणी मांडू इच्छितं आणि समजा युती झाली नाही तर शिवसेनेवर आरोप करण्यासाठी किंवा शिवसेनेच्या विरोधात एक मोर्चा उघडण्यासाठी आणि प्रचाराचं यंत्र उभारण्यासाठी आम्ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय हे भाजपला सांगायचं आहे. पण भाजपला एवढं देखील कळायला हवं की या ठिकाणी भाजप देखील सत्तेत आहे. उपमहापौर पद त्यांच्याकडे आहे, स्थायी समितीमध्ये त्यांचे सदस्य आहेत आणि महापालिकेमध्ये सत्तारूढ पक्षाच्या मांडीला मांडी लावून भाजप देखील बसलेला आहे. राजेंद्र, अगदी खरं की सत्तारूढ पक्षाच्या मांडीला मांडी लावून भाजप बसलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पद्धतीचा आरोप करत आहे. पण मला प्रफुल्ल, उदयला तुझ्या माध्यमातून विचारायचं आहे की ज्या प्रकारे भाजपने हा पारदर्शकतेचा मुद्दा लावून धरलाय यावर शिवसेना नेत्यांचं काय म्हणणं आहे? की शिवसेना नेते म्हणतात कारभार पारदर्शक आहे, मग भाजपने हा मुद्दा का उपस्थित केला की महापालिकेतला कारभार हा पारदर्शकतेच्या मुद्द्यावर गेला पाहिजे? नक्कीच आपण उदय आहे, उदय एक सर्वात महत्त्वाचा भाजपने पारदर्शकतेचा मुद्दा या ठिकाणी समोर केला आहे. पण खऱ्या अर्थानं शिवसेना याला काय उत्तर देत आहे? शिवसेनेने त्यांच्याकडनं जे सांगण्यात आलेलं आहे की आम्ही पारदर्शी नाही तर आम्ही आरपार एक काम करू असं त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आरोप प्रत्यारोप हे दोघांकडनं झालेले आहेत आणि दोघांकडनं आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आता इथे युतीसाठी बैठकीला आलेले आहेत. त्यामध्ये दोन्ही पक्षांकडनं ज्या जागा वाटपासंदर्भात मागणी केली जाते ते जागा वाटपांची मागणी पूर्ण करण्यासाठी दोन्ही पक्ष समर्थ आहेत का किंवा एकमेकांची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे काही दुसरी व्यवस्था आहे का? कारण अन्य जे पर्यायी वॉर्ड सुचवले जात आहेत ते सुचवलेले वॉर्ड जे आहेत ते देखील मान्य करण्याची मानसिकता दोन्हीकडनं नाही आहे. त्यामुळे युतीचा जो मार्ग आहे फार अवघड आहे असं दिसतं आहे. ज्या वॉर्डांसंदर्भात मागणी केली जाते त्या वॉर्डांसाठी दोन्ही पक्ष अडून बसलेली आहेत आणि सध्या आता 50 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. 50 मिनिटानंतर जेव्हा आता हे युतीची बैठक संपल्यानंतर बाहेर येतील त्यानंतर नेमकं पहिल्या प्रस्तावामध्ये नेमकं
काय झालेलं आहे हे आपल्याला समजू शकणार आहे. परंतु सध्या जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, शिवसेना ज्या प्रकारे म्हणते की 2012चाच फॉर्म्युला महापालिकेत लागू असेल, पण भाजप म्हणते 2014चा फॉर्म्युला लागू असेल, यावर काय मुद्दे होतील, काय घमासन होऊ शकते? एक सर्वात महत्त्वाचं आहे उदय की 2014चा फॉर्म्युला हा भाजपकडनं मांडला जातोय, कारण विधानसभेत त्यांच्या जागा जास्त निवडून आलेल्या आहेत. पण शिवसेना अजूनही 2012ला ज्या महानगरपालिकांमध्ये निवडणूक झाली ते जिंकून आले. शिवसेनेकडनं काय प्रस्ताव आहे? अगदी बरोबर आहे. भाजपची प्रमुख मागणी तीच आहे की 2014ला विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले, त्यामुळे भाजप ज्या ज्या वॉर्डांमध्ये लीडमध्ये होती ते लीड असलेले वॉर्ड हे भाजपला हवे आहेत. परंतु शिवसेना अजूनही 2017च्या महापालिका निवडणुकीसाठी 2012चा फॉर्म्युला घेऊन आहे. 2012ला शिवसेनेचे जिथे जिथे विद्यमान नगरसेवक धनुष्यबाणाच्या निशाणीवरती निवडून आले, त्याचबरोबर शिवसेनेचे जे दुसऱ्या कॅटेगरीतले म्हणजे ज्या वॉर्डामध्ये शिवसेनेचे उमेदवार हा दुसऱ्या क्रमांकावरती होता, ते वॉर्ड सुद्धा शिवसेना सोडायला तयार नाहीये. त्यामुळे ही वाटाघाट जी आहे ती अतिशय अवघड आहे. शिवसेनेने सुचवलेले वॉर्ड भाजप स्वीकारणार नाही, भाजपने सुचवलेले वॉर्ड शिवसेना स्वीकारणार नाही, अशी परिस्थिती आहे. नक्कीच राजेंद्र, जर आता आपण उदयकडनं जर स्पष्टपणे या संपूर्ण गोष्टींचं जर आपण विश्लेषण करून पाहिलं, जर पारदर्शकतेचा मुद्दा भाजप करत असेल तर शिवसेना देखील म्हणते आम्ही आरपार जाऊ, म्हणजेच भाजपाला प्रत्युत्तर द्यायला शिवसेना तयार आहे. पण 2012च्या फॉर्म्युलानुसार युती होईल हे देखील शिवसेनेने स्पष्ट केलेलं आहे. राजेंद्र, पण थोडक्यात प्रफुल्ल अगदी एका वाक्यामध्ये अशा सगळ्या मुद्द्यांच्या भोवती जात असताना युती होईल की नाही होईल? राजेंद्र, युती होईल की नाही होईल यापेक्षा एक सर्वात आता गेले काही दिवसच उलटले आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये अत्यंत हास्यास्पद आपण म्हणू शकतो, अक्षरशः युतीची बोलणी नाही, काय नाही, आणि थेट शेवटच्या दिवशी युतीची घोषणा होते जी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही. ही युती भाजपला हवी आहे का, की संपूर्णपणे चर्चा करून युती करायची आहे? या संदर्भातलं उत्तर नक्कीच मिळेल. पण या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या, कुठेतरी वेळ काढून आपल्या भोवती हे संपूर्ण राजकारण फिरत राहील याची दक्षता मात्र दोन्ही पक्ष या ठिकाणी घेताना दिसत आहेत. धन्यवाद प्रफुल्ल आणि उदय, तुमच्या दोघांचे पण, की आता नेमकं युती होईल की नाही, की केवळ विरोधी पक्षाला एका मर्यादेपर्यंत थोपवून ठेवण्यासाठी म्हणून युतीच्या चर्चेची गुऱ्हाळं चालू ठेवायची आणि या चर्चेची गुऱ्हाळं चालू ठेवून निवडणुकीतली रंगत वाढवत ठेवायची, एवढंच सत्ताधारी पक्ष करतायत का? युतीच्या पलीकडे जाऊन बोलणी करून युती करतायत की युती तोडतायत, या मात्र मुद्द्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. इथंच थांबू, पहा फक्त